सो हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज मी मराठीत बोलणार आहे कारण आपण चाललो आहे आत्ता मराठा एंटरप्रेन्योर असोसिएट ह्या एक्झिबिशनला, जे की पुण्यात आहे ॲग्रिकल्चर ग्राउंडला. आणि मी आता तिकडे चाललो आहे. सो लेट्स सी काय आपले मराठा लोक, एंटरप्रेन्योर लोक काय करत आहेत ॲक्च्युली आणि काय त्यांचा बिझनेस आहे. लेट्स सी. तुम्हाला घेऊन जातो तिकडेच डायरेक्ट. Welcome to MEA, the International Business Expo of 2026. खूप भयंकर अशी गर्दी आहे इथं आणि यायला सतत लोकांना त्रास होतो. सो ते थांबलेत गाईड करायला. आणि इकडं आपण आलो तर आपल्याला शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते सगळ्यात आधी. आणि इकडनं असा एक्सपो चालू होतो. सो आपण आता आलो आहे BVG लाईफ सायन्स लिमिटेड या स्टॉलवर आणि आपण विचारू त्या मॅमला. ते आता डॉक्टर आहेत. मॅम, तुमचं गुड नेम? नमस्कार, डॉक्टर अर्चना शिंदे. मी कन्सल्टंट आहे BVG लाईफ सायन्सेस, जी आपली फार्मा हर्बल प्रॉडक्ट्स जे आपण बनवतो, रिसर्च आणि डेव्हलपमेंट कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आपण अराऊंड 96 प्रॉडक्ट्स आतापर्यंत आपण बनवले, जे की प्युअरली हर्बल आहेत. ह्याच्यामध्ये कुठलेही मेटल नाही आहेत. स्पेशालिटी आमच्या कंपनीची ही बाकीच्या कंपन्यांपेक्षा ही आहे की याच्यामध्ये प्युअरली रिसर्च बेस्ड हर्बल प्रॉडक्ट्स आहेत, जे आपण नॅनो टेक्नॉलॉजी वापरून बनवतो. याच्यामध्ये कुठलेही मेटल ड्रग्ज नाही आहेत ज्याच्यामध्ये टॉक्सिसिटीची भीती असते. सो हे प्युअरली सेफ आणि व्हेरी फास्ट ॲक्टिंग असे हे औषधं आहेत. वेगवेगळ्या आजारांवर आपण संशोधन करून ही औषधं बनवली आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सर, डायबिटीज, हार्ट केअर, पार्किन्सन्स, अल्झायमर अशा वेगवेगळ्या आजारांवर ही वेगवेगळ्या प्रकारची 96 औषधं आतापर्यंत आपण संशोधन करून मार्केटमध्ये आणलेली आहेत. आणि हा किती वर्षापासून ब्रँड आता आहे मार्केट? अराऊंड 2014 पासून आपण हा ब्रँड सुरू केला आहे. आम्हाला संशोधनालाच 10 वर्ष लागली, कारण हे आपलं टायअप जे आहे आमच्या कंपनीचं हे येल युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यासोबत आहे. त्यामुळे सगळ्या औषधांचं संशोधन हे तिथल्या जे मार्गदर्शक आहे त्यांच्या कोलॅबरेशनमध्ये आपण हे सगळे प्रॉडक्ट्स बनवतो. आणि आत्ता आपण मार्केटमध्ये एक कोविडनंतर 2019 पासून आपण पेशंट बेस्ड प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. आणि किती सक्सेसफुल केसेस आहेत आपल्याकडे आता ह्या प्रोडक्ट्स? ॲक्च्युली आकडा सांगताना ॲज अ डॉक्टर म्हणून मी सॅटिस्फाईड असेल, पण हा आकडा खरंच खूप घाबरवणारा पण आहे. कॅन्सर जे पेशंट आहेत हे दिवसेंदिवस प्रचंड वाढतात आहे. अराऊंड मागच्या 1-2 वर्षात मी साधारण 4,000 ते 5,000 पेशंट जे कॅन्सरचे पेशंट आहे त्यांच्यासाठी आपण ही औषधांची तजवीज केलेली आहे आणि खूप छान रिझल्ट्स पेशंटला मिळालेले आहेत. आणि एक साधा छोटा मेसेज तुम्ही काय द्याल कस्टमर्सला? माझा एक साधा मेसेज आपल्या सगळ्या लोकांसाठी हाच असेल की आजार होईपर्यंत आपण वाट नको बघूया, आपण प्रिव्हेंटिव्हवर जास्ती काम करूया. कारण असं म्हटलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, म्हणजे आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून जर ही औषधं आपण जर वापर केला तर आपल्या तब्येतीला ही चांगली मेंटेन ठेवते आणि प्रतिकारशक्ती मेंटेन ठेवून ही आजारापासून आपल्याला वाचवते. सो आपण आत्ता आलो आहे इंडियाज फर्स्ट इंडस्ट्री फोकस डिग्री प्रोग्राम BVGकडनं आणि त्यांच्या स्टॉलला आपण आता आलो. त्यांच्याकडे आपण त्या प्रोग्रामची माहिती घेऊयात. आणि जर कोणी 12वी पास झाला असेल आत्ता किंवा कोणी बघत असाल की पुण्यात तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे किंवा चांगला कोर्स कुठला आहे, तर तुम्ही नक्कीच ही माहिती ऐका, तुम्हाला खूप कामात पडेल. सुदर्शन भालेराव, सिनियर मॅनेजर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. नमस्कार सर्वांना. तर आपले 2 कोर्सेस आहेत. एक BA फॅसिलिटी अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट, जो हा कोर्स जो वर्किंग प्रोफेशनल्स आहेत जे काम करत आहेत, 12वीपर्यंत शिक्षण झालं आहे पण आता पुढे जॉब करत आहेत आणि परिस्थितीनुसार शिक्षण करू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचं डिग्रीचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. BA फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्या. वाईल वर्किंग यू कॅन कंप्लीट दिस डिग्री. फक्त आपल्याला ऑनलाईन काय क्लासेस अटेंड करायचे आहेत आणि प्रॅक्टिकलचं जे पण आहे आणि प्लेसमेंट सर्व काही BVGतर्फे प्रॅक्टिकलची ट्रेनिंग BVGतर्फे दिली जाते. आणि त्यांचा कोर्स डिझाईन वगैरे विद्यापीठासोबत UGC अप्रूव्ड जो कोर्स आहे आम्ही विद्यापीठासोबत डिझाईन केलेला आहे, तो की BA फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस डिस्टन्स एज्युकेशन आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी. आणि आपला दुसरा कोर्स आहे BBA इन फॅसिलिटी अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट, जो की रेग्युलर कोर्स आहे. त्यासाठी विद्यार्थी आपल्याला रेग्युलर विद्यार्थी जे की 12वी नेमकेच पास झालेले आहेत, दोज हू आर लुकिंग फॉर द डिग्री इन फॅसिलिटी मॅनेजमेंट, इट्स अ करियर अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन.
and once you get the admission in BBA in Facility and Services Management, BVG will take care of your placements and your internship as well. So I would request everyone, those who have passed 12th, please visit our website, visit BVG India Limited and take the admissions. Thank you. थोडीशी माहिती द्या की हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही असणार आहे. जो BBA जो कोर्स आहे, BBA जो पुणे विद्यापीठासोबत आपण टायअप केलेला आहे, पुणे विद्यापीठासोबत आपण जो डिझाईन केला आहे, तो कम्प्लिटली ऑफलाईन कोर्स आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच तो कोर्स होणार आहे. पण स्पेशली वर्किंग प्रोफेशनलसाठी आम्ही डिझाईन केलेला आहे BA इन फॅसिलिटी अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट कोर्स. हा कोर्स आपण ऑनलाईन पद्धतीने डिस्टन्स एज्युकेशन पद्धतीने रन करतो. यामध्ये फक्त तुम्हाला एक्झामला जावं लागतं आणि ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट असा आहे की इवन तुम्हाला जर इंग्लिश जरी येत नसेल तर हा कोर्सचे उत्तरं तुम्ही प्रश्न जरी इंग्लिशमध्ये असेल उत्तरं तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. म्हणजे एवढी फ्लेक्सिबिलिटी आपण इथे एक तर फ्लेक्सिबिलिटी तुमच्या टायमाची असेल, तुमच्या टायमानुसार लेक्चर ऑनलाईन होतील. फक्त प्रॅक्टिकल आणि एक्झामसाठी तुम्हाला BVG इंडियाच्या कॅम्पसमध्ये किंवा विद्यापीठाच्या सेंटर्स जे आहेत YCMUचे 8 सेंटर आहेत तिथे जाऊन यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे जे पण सेंटर्स आहेत तिथे जाऊन तुम्ही देऊ शकता. आणि आपण डिग्री कुठली प्रोव्हाइड करतो याला? भारतीय विद्यापीठची पुणे युनिव्हर्सिटी आहे की यशवंतराव चव्हाण? एक BA फॅसिलिटीची यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची डिग्री आहे आणि BBAची डिग्री जी आहे ती पुणे विद्यापीठाची आहे. ओके. UGC ॲफिलेटेड डिग्रीज आहेत. ह्या डिग्री झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ शकता, सर्व देऊ शकता.